नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर। आज आपण या शेतामध्ये आलेले आहे। हे 1 एकरचं क्षेत्र आहे आपलं। या क्षेत्रामध्ये आपण एक प्रयोग केला होता। हे क्षेत्र जसं आम्ही लहानपणापासून बघतो तसं चिबडत होतं। पूर्ण पाणी याच्यामधून वरून पाणी वाहत होतं। थोडा जरी पाणी झाला तर पूर्ण जात होतं। एका इतीच्या वर सोयाबीनच्यामध्ये वाढत नव्हतं। तूर तर अजिबातच कधी पाहायला मिळाली नव्हती। पण आपण याच्यामध्ये गेल्या वर्षी एक प्रयोग केला JCPच्या सहाय्यानं। त्याच्यामध्ये अशा नाल्या करून या साईडला पाट आहे, या पाटाच्या साईडला सरळ नाल्या करून त्या नालीला परत आडव्या जसं झाडाच्या फांद्या असतात त्या टाईपमध्ये आपण तिला परत अशा आडव्या नाल्या जोडल्या एका नालीला। आणि या 1 एकर क्षेत्रावर आपण त्या नाल्या करून तिच्यामध्ये विहिरीचा काळा दगड आणून भरला। जसपास खालं ती JCPच्या सहाय्यानं नाली आपण खडकाला लागत नाही तोपर्यंत खोल करून त्याच्या बाद तिच्यामध्ये काळा दगड आणून ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणून भरून त्याच्यावर आपण पांढरी पन्नी टाकली आणि ट्रॅक्टरचा नांगर लागणार नाही एवढ्या खोलवर आपण त्याला खोली ठेवून तिथपर्यंतच भरून त्याच्यावर पन्नी टाकून वरून बुजून घेतलं। आणि आज आपण या क्षेत्रामध्ये आलेलं आहे। यावर्षी आजची तारीख तुम्ही बघताय 3 सप्टेंबर। एवढा मोठा पाऊस असूनही या क्षेत्रामध्ये अजिबात कुठे यावर्षी एवढा पाऊस असून तुरीला काहीही झालेलं नाही। सोयाबीन ही भरपूर प्रमाणात वाढून चांगल्या प्रमाणे याच्यावर माल लागलेला आहे। तुम्ही बघू शकता हा आपण जो प्रयोग केला आहे तो प्रयोग सक्सेस झालेला आहे। त्याच्यामुळं तुमचंही जर शेत चिबडत असेल, पाणी धरत असेल, तिच्यामध्ये सोयाबीन वाढत नसेल, तूर मरत असेल तर आपण JCPच्या सहाय्यानं नाल्या करून तिच्यामध्ये काळा दगड भरावा, वरून पन्नी टाकावी आणि नंतर बुजून घ्यावे। तुम्ही बघू शकता हा लाईव्ह प्लॉट तुमच्यासमोर। आता या शेतामधलं पाणी जे पाणी धरत होतं ते पाणी ऑटोमॅटिक नाल्यामध्ये कसं उतरून पाटामध्ये कसं जात आहे तुम्ही बघू शकता। आता या शेतामध्ये पाणी नाही आहे। हे बघा एवढा मोठा पाऊस असूनही काहीही पाणी नाही आहे। सोयाबीन बघा किती चांगल्या प्रकारे आलेला आहे। त्याच्या बाद तुरीलाही काहीही झालेलं नाही। तर आज आता तुम्हाला मी दाखवतो की या शेतामधलं पाणी कसं ऑटोमॅटिक अंडरग्राऊंड। हे बघा ही नाली इथून आपण काढून दिलेली आहे। ही पाटामध्ये नाली काढून दिलेली आहे। हे बघा तुम्ही सारखं एवढं पाणी रात्रंदिवस या शेतामधलं पाटामधून वाहत आहे। हे बघा हा पाण्याचा आवाजही तुम्हाला इथे येत राहील। हे बघा किती स्पीडनं या शेतामधून पाणी येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचंही शेत चिवडत असेल, पाणी धरत असेल तर तुम्ही हा प्रयोग करा। आम्ही केला आणि हा प्रयोग सक्सेस झाला। तर शेतकरी मित्रांनो, जास्त खर्च येत नाही। तुमच्या एका वर्षाच्या उत्पादनामध्ये उत्पन्नही तुम्हाला लागणार नाही त्या प्रयोग करण्यामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही आपल्या कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी शेतीविषयीचा कुठल्याही समस्या असो वा माहिती असो आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत राहतो ती माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील। धन्यवाद।